झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात वारकरी रत्न पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। शहरात लवकरच वारकरी भवन उभारणार, आमदार अनुप अग्रवाल यांची ग्वाही। वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी धुळे शहरात स्वतंत्र वारकरी भवन उभारण्याचा निर्धार आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे। येत्या 6 महिन्यात जागा उपलब्ध करून दिली जाईल आणि पुढील 5 वर्षात भवन पूर्णत्वास नेले जाईल असे त्यांनी सांगितले। कानदेश वारकरी सेवा मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व संकीर्तन महोत्सवाचा समारोप तसेच वारकरी रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवार 25 मे रोजी धुळ्यातील पवननगर येथील प्रसन्न हनुमान मंदिरात पार पडला। या समारंभात आमदार अनुप अग्रवाल अध्यक्षस्थानी उपस्थित होते। जगात आर्थिक चौथी शक्ती आज भारत झालेला आहे। चौथी शक्ती जगात। मला सांगा बरं, कोणता देश असा आहे का जो माझ्या बहिणींना 1500 रुपये देतो, आरोग्याच्या सुविधा देतो, 5 किलो दर महिन्याला अनाज देतो, अनाज ठेवण्यासाठी भांडे देतो? सांगा बरं, जगातला एक देश सांगा बरं, हाय का? आठवतंय कोणाला? माझा भारत देश देतो, माझा हिंदुस्थान देतो, माझा नरेंद्र मोदी देतो। इतकं देऊन सुद्धा जगातली आर्थिक चौथी शक्ती माझा देश बनतो, माझा हिंदुस्थान बनतो। ही गर्वाची आणि फखराची गोष्ट आपल्या सर्वांसाठी आहे। या सोहळ्यात विविध गावातील नामवंत वारकरी संप्रदायातील संत महंतांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी राज्यातील अनेक संत महंत, वारकरी संप्रदायांचे कार्यकर्ते आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।